मी असिस्टंट लोको पायलट भूषण जगताप, ऑल इंडिया रँक 29 इन सायको एक्झाम आपलं या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. हा व्हिडिओ बनवायचा मागं एकच पर्पज आहे. मला आम्ही कधी ऑफलाईन कोचिंग घेतली नाही आणि कोणत्या इन्स्टिट्यूटला गेलो पण नाही, त्याच्यानं मला व्यक्त व्हायची संधीच मिळाली नाही. तर म्हणूनच हा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि मला हे मी ज्या संघर्षातून ज्या लायब्ररीतून सक्सेस झालेलो ते लायब्ररी पण या महाराष्ट्राला दाखवायची होती. हाच तो टेबल इथं आम्ही सलग 2 ते 2.5 वर्ष अभ्यास करून या मुकामावर पोहोचलेलो आहोत, जो आज मी असिस्टंट लोको पायलट भुसावळला पोस्टिंग आहोत. ही लायब्ररी, या लायब्ररीमध्ये हे महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय वरुड, याच लायब्ररीमधून आम्ही हा संघर्ष तय केलेला आहे. खूप 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 मराठीचे मुलं किंवा काही अशा अडचणी सांगतात, आपापले टोमणे सांगतात की अशी लायब्ररी नाही, वायफाय नाही. आम्हीच बघा 10/10च्या लायब्ररीमधून अजून तर सेंट्रल गव्हर्नमेंटची चांगली पोस्टिंग काढलेली आहे. त्याच्यानं जागाही मॅटर करत नाही, तुमच्यातलं ध्येय मॅटर करते. तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही काही करून दाखवसाल. असं एक्सक्युजमेंट देऊन काही चालत नाही. हेच ज्यावेळेस माझा मेन्स एक्झाम होती तेव्हा मी 30 डेजचं चॅलेंज घेतलं होतं आणि तिथं लिहिलेलं पण आहे, याद रखना सपने तुम्हारे तो पूरे भी तुम्ही करोगे, ना हालात तुम्हारे हिसाब से होंगे और ना ही लोग. खूप काही अडचणी आल्या. इव्हन एवढं पण म्हटलं गेलं इंजिनिअरिंग करून काय दिवे लावले, आणि तुम्ही पुस्तकं ज्या वेळेस घेतले ते पुस्तक घेऊन बाबाला डुबनात लावलं, एवढं हे आम्हाला म्हटलेलं आहे. जे म्हणजे अडचणी काय सांगा तुम्हाला, लोक काय काय बोलतात तुम्ही लोकांना नाही. जेव्हा तुमचा जर अभ्यास आणि तुमचा प्रामाणिकपणे असेल तर तुम्हाला तुमचं ध्येय नक्कीच मिळून जाईल. कारण की कर्मावर माझा पुरा भरोसा आहे. कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा, कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा, हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. त्यानंतर ह्या टेबलवर अभ्यास करून, आणि मला हा व्हिडिओ बनवायचा आणखी एक पर्पज आहे की आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये यावं, हीच आमची इच्छा आहे. माझं जॉईनिंग 2 दिवसा अगोदरच झालेलं आहे, तुम्ही वरच्या व्हिडिओमध्ये बघू पण शकता. मी भुसावळला पोस्टिंग आहो आणि मला पण तेवढंच खुशी होईल जेव्हा तुमचं जॉईनिंग बघितलं जाईल. मला सेंट्रल गव्हर्नमेंटचा अभ्यास जास्त मोठा आहे, मॅथ कठीण राहते, रिझनिंग कठीण राहते. याच्यामुळं आपले मराठी मुलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्याकडे वळत नाही आहेत. ते जास्त करून MPSC, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आणि याच्यामुळं. अरे काही नाही, तुम्ही जर केलं तर तुम्ही काहीही करू शकता. मी करून दाखवलं, तुम्ही पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा किंवा मला हे करा, मी नक्कीच मदत करेल. CPT 1 साठी मॅथ्ससाठी चांगले टीचर आहेत. आता मीच स्वतः मॅथ्ससाठी गगन प्रताप सर फॉलो केलेला आहे. तसा मी मूळचा रेल्वेचा ॲस्पिरंट नव्हतोच, मी होतो सिजलचा. मी सिजल 2 वेळा मी दिलेली आहे. त्यानंतर ही जे पोस्टिंग लागलेली आहे, मी 8 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. थोडासा वेळ थोडा वाईट होता असं म्हटलं जाईल. थोडा पॉईंट मार्गानं, 0.53, 1 मार्गानं अशा खूप काही पोस्टिंगा गेलेल्या आहेत. काही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये भ्रष्टाचारामुळे पण मला जॉब लागलेली नाही. इव्हन मी तलाठीचं सांगू शकतो, मी तलाठीला आउट ऑफ 200 पैकी 180 मार्क असून पण मला सिलेक्शन झालं नव्हतं. त्याच्या मागं माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांनी 30 लाख रुपये भरून ते पोस्टिंग घेतलेली होती ते. आणि आपले फडणवीस साहेब होतेच महसूल खात्याच्या डिपार्टमेंटचे, त्यांच्या काळात तुम्हाला माहीतच आहे काय काय चालू आहे. त्याच्यात तो विषय चला, देवाच्या कृपेने का होईना, लेट का होईना, पण चांगली पोस्टिंग मिळालेली आहे. आणि तसंच जर कोणी ALP साठी इच्छुक असेल तर मी आता नवीन भरती आलेलीच आहे. रेल्वे डिपार्टमेंटच्या खूप काही भरती आहे. NTPCची भरती आहे, CPT 1 आहे, त्यानंतर 22,000 ग्रुप Dची आहे. तुम्ही प्रयत्न करू शकता. ALPचं द्यायचं झालं तर 4 स्टेज राहतात. त्याच्यात CPT 1 राहतो, CPT 2 राहतो, सायको एक्झाम राहतो आणि त्यानंतर मेडिकल राहतो. A1चं मेडिकल राहते. नक्कीच तुम्ही 6x6 प्रिपरेशन चालू करायच्या अगोदर 6x6 आहे कन्फर्म करूनच तुम्ही अभ्यासाला जॉईन करावं असं मला वाटते. त्यानंतर CPTसाठी रेल्वेसाठी जर करायचं असेल तर आपण मॅथचे टीचर किंवा रिझनिंगचे टीचर, कोणकोणते टीचर लागतात त्याच्यासाठी आपण नक्की नंतर व्हिडिओ बनवू. त्या काहीच विषय नाही. स्ट्रगलचाच विषय झाला तर खूप काही स्ट्रगल आलेले आहेत. खूप काही कामं करून, इव्हन निंदून म्हणा, खत टाकून म्हणा अभ्यास केलेला आहे. पण तुमची निरंतरता हे कधीच वाया जाणार नाही असं मला वाटते. तुम्ही कामं करून पण काम करत राहिले, कारण की गरिबाच्याच पोरं या प्रिपरेशनमध्ये खूप काही आहेत. आणि गरिबाच्याच मुलं ते सहनशीलता आहे की दोन्ही कामं करून दोन्ही करू शकतात. कापसाचे टायल्या भरून पण आम्ही हे अभ्यास केलेला आहे, त्याबद्दल काहीच नाही. आणि संघर्ष हा राहतोच, कोणत्याही सक्सेसफुल माणसाच्या अंगात संघर्ष आहेच. तरी तुम्ही संघर्षाला हे नका करू. संघर्ष पण त्याच्याच वाट्याला येतो ज्याच्यात ते धमक आहे संघर्ष पेल्याची. त्यानंतर तसंच बस एवढंच सांगायचं होतं. आणि मला पण असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हावं आणि आमच्यासोबत याच यूट्यूब चॅनल तुमचं पॉडकास्ट घ्यावा. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.